मित्रांनो, आज संडे म्हटलं की आपण मित्रांसोबत फॅमिली सोबत कुठे ना कुठे जायचा प्लॅन बनवत असतो. आज काहीतरी भन्नाट प्लॅन बनवायचा म्हणून आम्ही पण प्लॅन बनवला आणि आज मेट्रो मधून पुण्याला जायचं ठरवलं. लगेचच आमच्या बाईक घेऊन पीसीएमसी स्टेशन मध्ये बाईक पार्किंगला लावल्या आणि मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये प्रवेश केला. मेट्रो स्टेशन मध्ये पहिल्यांदाच गेल्या कारणानं आम्हाला तिथे आनंद झालेला. तर आम्ही रील्स बनवल्या, सोबत सोबत फोटोशूट केले आणि लगेचच तिकीट काढायला निघालो. तिकीट काढायला खूप भली मोठी रांग होती. त्यासोबत सोबत मशीनच्या साहाय्याने सुद्धा तिकीट काढायला सुविधा होती. तर तिकीट काढल्यानंतर आपल्याला एक क्यू आर कोड मिळतो. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला स्टेशनमध्ये प्रवेश मिळतो. स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच आमची ट्रेन येणार होती. तर ट्रेन लगेच आली. आम्ही स्वारगेटची ट्रेनच्या दिशेने आम्ही निघालो. मेट्रोमध्ये लगेच प्रवेश केला आणि हे पीसीएमसी पासूनच नव्याने ट्रेन स्टार्ट होणार होती, त्यामुळे गर्दी पण कमी होती. तर पहिल्यांदा बसल्या कारणाने आम्ही तिथे मेट्रोमध्ये गेल्यानंतर पण फोटो काढायला सुरुवात केली. पीसीएमसी हा एक स्टार्टिंग पॉइंट होता, त्यामुळे गर्दी सुद्धा कमी होती. पण जसजसं नेक्स्ट स्टॉप येत राहिला तसतसे गर्दी पण वाढत राहिली. मेट्रोमध्ये बऱ्याचपैकी नोटिफिकेशन ज्या अनाऊन्स केलेल्या असतात, जसं की दार ओपन होणार आहे, दार बंद होणार आहे, नेक्स्ट स्टॉप कोणता आहे, हे पूर्णपणे आपल्याला दाराच्या वर शोकेस केलेल्या स्क्रीनमध्ये दिसते. तर आमचा जो स्टॉप ठरवलेला शिवाजीनगरवरून नेक्स्ट स्टॉप स्वारगेटमध्ये आम्ही उतरलो. तिथे पण आम्ही थोड्या प्रमाणात फोटोशूट केलंय. स्वारगेट स्टेशन हे जवळपास जमिनीमध्ये खोदल्यागत आहे. तर आपल्याला स्वारगेट स्टेशनच्या जमिनीपर्यंतचं अंतर 4 ते 5 मजले आपल्याला लिफ्टने, एलिव्हेटरने, त्यासोबत पायऱ्याने सुद्धा आपण जाऊ शकतो. मेट्रोमुळे लवकरात लवकर पुणे हे स्मार्ट सिटी म्हणून खरंच ओळखलं जातंय. स्वारगेट स्टेशनला तर आलो, तर आम्ही लगेच ठरवलं की श्रीमंत दगडूशेठला आपण बसनं जायचा प्लॅन करूया. तिथून आम्ही बसने डिरेक्टली दगडूशेठ हलवाईला दर्शनासाठी गेलो. तिथं पण खूप गर्दी होती. तिथं थोड्याफार प्रमाणात फोटो शूटिंग सुद्धा केले. दगडूशेठच्या समोरच लाल महाल आहे आणि बाजूला शनिवारवाडा आहे. अंधार झाल्या कारणाने आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. तर मनपा स्टेशनवरून जिल्हा सत्र न्यायालय पर्यंत एक ट्रेन पकडली आणि तिथून रेल्वे चेंज केली आणि पीसीएमसीच्या दुसऱ्या ट्रेनने पीसीएमसी स्टेशनला आलो आणि आम्ही जिथं गाड्या पार्किंग केलेल्या तिथं आलो आणि आमच्या घराकडे निघालो.